Welcome all. I am Mayur Jagdale and we are going through our subject energy conservation and audit, from which we have started topic number 2, that is energy conservation in electrical machines. So let's start. So what we will learn today? Energy conservation equipments. Okay, in previous lectures आपण हा टॉपिक सुरू केला होता, दॅट इज एनर्जी कन्झर्वेशन इक्विपमेंट्स. त्यामध्ये आपण ऑटोमॅटिक स्टार्टर असो किंवा तुमचं सॉफ्ट स्टार्टर असो, हे दोन स्टार्टर्स आपण काय केले होते, पाहिले होते. जे काय करतात, तुमचं एनर्जी इफिशियन्सी वाढवतं. आणि एनर्जी इफिशियन्सी वाढली म्हणजेच काय, तुमचं त्या ठिकाणी कॉन्झर्वेशन झालं. ओके, त्यानंतर जे दोन जे आहेत ते आज आपण बघणार आहोत. फर्स्ट इक्विपमेंट आहे ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर. Okay, first we will see the what is power factor. तुम्हाला पॉवर फॅक्टर माहित असेल तर तुम्हाला हा पॉवर फॅक्टर कंट्रोलर समजेल, अदरवाइज तुम्हाला समजणार. ठीक आहे. पॉवर फॅक्टर मीन्स व्हॉट? इट इज कोसाइन अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. इट इज अन कोसाइन अँगल बिटवीन व्होल्टेज अँड करंट. ठीक आहे. व्होल्टेज आणि करंट मधला तो कोसाइन अँगल आहे. फॉर एक्झाम्पल, जर मी जी वेक्टर डायग्राम ड्रॉ केली, हा माझा करंट असेल, हा माझा हा व्होल्टेज असेल, हा करंट असेल, तर या ठिकाणी जो अँगल असणार आहे, हा अँगल काय असणार, तुमचा पॉवर फॅक्टर असणार. ठीक आहे. आता पॉवर फॅक्टर काय करत असतो बघा. पॉवर फॅक्टरची रेंज जी आहे ती 0 to 1 आहे. पॉवर फॅक्टरची रेंज किती आहे तुमची? 0 to 1 आहे. ठीक आहे. एक मिनिट. आता 0 to 1 म्हणजे काय, याचा अर्थ काय बघा. सपोज मी एखाद्या सिस्टीमची किंवा माझ्या मोटरची पॉवर काढत आहे. पॉवर तुम्ही करणार P इज इक्वल टू P गुणुले I इंटू कॉस फाय, दॅट इज पॉवर फॅक्टर. तर पॉवर फॅक्टर कमी असला तर काय होईल आणि जर तुमचं जास्त असेल तर काय होईल ते बघा. जर पॉवर फॅक्टर तुमचं 0 कडे असेल तर काय इफेक्ट होतो आणि 1 कडे असेल तर काय इफेक्ट होतोय बघा. सपोज मला काय, हा माझा पॉवरचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. सपोज माझं व्होल्टेज एक 200 व्होल्ट आहे, कन्सिडर करू आपण. करंट माझा 1 एम्पियर आहे आणि या ठिकाणी जर मला पॉवर फॅक्टर बघितला तर माझा किती आहे, 0.5 आहे. ठीक आहे. जर मी ह्याची काय केली, पॉवर कॅल्क्युलेट केली, तर मी काय केलो, ह्याची पॉवर कॅल्क्युलेट केलो तर ह्याची पॉवर किती होणार आहे बघा. तर तुम्ही या दोघांचा गुणाकार केला, करंट आणि व्होल्टेजचा, तर करंट किती आहे तुमचा 1 एम्पियर. ओके, आणि व्होल्टेज किती आहे तुमचा 200 व्होल्ट आहे. तर या दोघांचा गुणाकार केला तर माझं पॉवर किती येणार मग 100 वॉट. म्हणजे माझी मोटर किती पॉवर कंझ्युम करेल त्यावेळेला जे माझा पॉवर फॅक्टर किती असेल, 0.5 असेल. 0.5 आहे, हा 1 आहे काय नाहीये, तर किती असेल पॉवर 100 वॅट तो कंझ्युम करेल. पण सपोज मला पॉवर फॅक्टर 0.9 आहे, हेच उदाहरण आपण करून घेऊया. पॉईंट किती आहे 9 आहे, कारण माझा 1 एम्पियर आहे आणि पॉवर फॅक्टर माझा किती आहे 0.9. त्यावेळेला माझी पॉवर किती होते बघा. त्या मी ह्या दोघांचा गुणाकार करेन तर किती येईल 200 येईल. पण 200 म्हटलं 0.9 केलं तर माझा नियर अबाउट 180 वॅट. ओके, 180 वॅट काय येईल माझी ही पॉवर. म्हणजे त्यावेळेला माझी मोटरची पॉवर किती घेत असणार, मोटर 180 वॅट. जर तुम्ही या दोघांचा डिफरन्स बघितला तर ह्या ठिकाणी माझं 80 वॅट 80 वॅट पॉवर काय होते, लॉस होते बघा. 80 वॅट पॉवर म्हणजे काय व्हायला या ठिकाणी लॉस व्हायला ड्यू टू लोअर पॉवर फॅक्टर. ठीक आहे. आता तुम्हाला समजलं असेल पॉवर फॅक्टर का महत्वाचा आहे. जेवढा तुमचा पॉवर फॅक्टर कमी असेल तेवढं तुमचे लॉसेस जास्त. ठीक आहे. त्यामुळं जो पॉवर फॅक्टर आहे तो आपण नियर अबाउट युनिटीच्या जवळ न्यायचा प्रयत्न करत असतो आपण. ठीक आहे. पॉवर फॅक्टर तुम्हाला समजलं असेल कन्सेप्ट, मे बी सिंपल आहे. मोस्ट ऑफ द इंडक्शन मोटर वर्क्स ऑन लोअर पॉवर फॅक्टर. जे तुमचे इंडक्टिव्ह
इंडक्शन मोटर्स आहेत ते इंडक्टिव्ह कॉम्पोनंट्स वरती चालतात. म्हणजे तुमचा इंडक्टिव्ह कॉम्पोनंट असेल तर तुम्हाला माहिती आहे इंडक्टिव्ह कॉम्पोनंट किंवा इंडक्टिव्ह लोडला तुमचा जर पॉवर फॅक्टर असतो तो काय असतो, लॅगिंग असतो. तुमचा करंट काय होतो, लॅग होतो व्होल्टेज बाय सम अँगल. त्यामुळं इंडक्शन मोटरचा पॉवर फॅक्टर पण काय असतो तुमचा, कमी असतोय. जर पॉवर फॅक्टर कमी असेल तर ऑब्व्हियसली तुमचे लॉसेस त्या ठिकाणी जास्त असणार. ठीक आहे. दिस इज बिकॉज ऑफ इंडक्टिव्ह कॉम्पोनंट्स विच लीड्स टू इन्क्रीज लॉसेस. आणि जे काही इंडक्टिव्ह कॉम्पोनंट्स आहेत त्यामुळे इंडक्शन मोटरचं काय होतं, तुमचा पॉवर फॅक्टर कमी होतो आणि त्यामुळे तुमचे लॉसेस त्या ठिकाणी वाढतात. ओके. मग आता हे लॉसेस कमी करण्यासाठी आपण काय करतो, एपीएफसी यूज करतो. सो व्हॉट इज एपीएफसी? इट इज ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर. ऑटोमॅटिक पॉवर फॅक्टर कंट्रोलर which is used to increase the power factor. हा तुमचा काय करतो, जर तुम्ही या ठिकाणी कनेक्शन डायग्राम बघितला तर माझा हा ट्रान्सफॉर्मर आहे, इथून माझा सप्लाय आलेला आहे. ठीक आहे. आणि ट्रान्सफॉर्मर आणि सप्लायच्या मध्ये मी पॅरलल मध्ये काय केलोय, कॅपॅसिटर बँक टाकलोय. हे कॅपॅसिटर्स काय करतात तुम्हाला माहिती आहे. जर कॅपॅसिटर जर तुम्ही सिस्टीम मध्ये कनेक्ट केला तर कॅपॅसिटरचं काय असतोय, जो करंट आहे तो व्होल्टेजला लीड करत असतोय. म्हणजे पॉवर फॅक्टर तुमचा कॅपॅसिटरचा काय करत असतोय, लीडिंग मध्ये असतो. त्यामुळं जर तुम्ही कॅपॅसिटर टाकला इन पॅरलल विथ तुमचा ट्रान्सफॉर्मर आणि सप्लायच्या, तर ऑब्व्हियसली जो का तुमचा, किंवा इथं मोटर कन्सिडर करू आपण. ठीक आहे. मोटरच्या इथं पण टाकला तर काय होईल, जो का तुमचा पॉवर फॅक्टर आहे तो तुम्हाला इन्क्रीज करून मिळेल. पॉवर फॅक्टर काय करेल, तुम्हाला इन्क्रीज करून मिळेल. ठीक आहे. सिंपल लॉजिक आहे, डिफरंट असं सांगण्यासारखं काही नाही आहे. फक्त आपण कॅपॅसिटर वापरणार आहोत पॉवर फॅक्टर कंट्रोल करण्यासाठी किंवा इम्प्रूव्ह करण्यासाठी. ठीक आहे. मग तुमचे हे शंट कॅपॅसिटर्स असतील, तुमचे फिल्टर्स असतील, म्हणजे डिफरंट टाइप्स आहेत पॉवर फॅक्टर कंट्रोलसाठी, ते आपण इक्विपमेंट्स वापरू शकतो. पॉवर फॅक्टर काय इम्प्रूव्ह करणे हे तुम्हाला समजलं असेल मे बी, आणि ते महत्वाचं आहे. ओके. आपण काय इम्प्रूव्ह करतो पॉवर फॅक्टर. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा व्हॅरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह. हा तुमचा रिसेंट ट्रेंड्स मध्ये येतो. ओके. आणि खूप महत्वाचा पण आहे व्हॅरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह. या ठिकाणी तुमची व्हॅरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्हची डायग्राम आहे बघा, ब्लॉक डायग्राम. काय केलेलं असते, सिंपल कन्सेप्ट आहे. ओके. तर तुम्ही नाव बघितलं तर काय, व्हॅरिएबल फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी कंट्रोल करून मी काय करणार, तुमचं व्होल्टेज किंवा जे तुमचं करंट आहे तो कंट्रोल करणार. आता हे कसं काय शक्य. ठीक आहे. यासाठी तुमचा बेसिक फॉर्म्युला आहे बघा, NS is equal to 120 F by P. ही तुमची मोटरची स्पीड आहे, ती तुम्ही कशी कंट्रोल करू शकताय, एकतरी पोल कमी जास्त करून किंवा फ्रिक्वेन्सी व्हॅरी करून तुम्ही काय करू शकता, ही स्पीड कंट्रोल करू शकता. ठीक आहे. मग आपण हेच करणार या ठिकाणी. फ्रिक्वेन्सी जर मी कंट्रोल केलं तर माझी स्पीड मी कंट्रोल करू शकतो. तेच मला काय करायचं आहे, अचीव्ह करायचं आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी काय काय लॉजिक वापरले बघा. हा तुमचा 3 फेज एसी सप्लाय आहे, इथे तुम्ही सप्लाय देणार. त्यानंतर इथे कन्व्हर्टर सर्किट टाकले, जे काय करणार तुमचं एसीचं इथं डीसी करेल. ठीक आहे. मग ह्यामधून जे काय तुमचे फायरिंग अँगल असेल किंवा कंट्रोलिंग असेल, ते आपण काय करू शकतो, या ठिकाणी फ्रिक्वेन्सी ऍडजस्ट करू शकतो. व्हॅरिएबल जर तुम्हाला माहित असेल, जे रेक्टिफायर्स असतात किंवा कन्व्हर्टर्स असतात, त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, फ्रिक्वेन्सी ऍडजस्ट करू शकता. ते डीसी फुल वेव्ह आहे. ठीक आहे. तर डीसी फुल वेव्ह रेक्टिफायर आहे. मग यामध्ये काही प्युअर डीसी आहे का, ही नाही. यामध्ये काय तुमची रिपल्स किंवा फ्रिक्वेन्सी प्रेझेंट आहे. मग त्यानंतर आपण ती काय करतो, फिल्टर करून घेतो. ठीक आहे. जे काही रिपल्स असतात ते रिमूव्ह करून घेतो, म्हणजे फ्रिक्वेन्सी थोडक्यात तिथं आपण ऍडजस्ट करत असतोय. मग फ्रिक्वेन्सी ऍडजस्ट इथं झाली की आपण काय करतोय, परत इन्व्हर्टर थ्रू हे डीसीचं काय करतोय, आपण इकडे परत एसी मध्ये कन्वर्ट करतोय आणि तुमच्या एसी मोटरला, इंडक्शन मोटरला आपण तो सप्लाय देतो. मग इथं काय तुमचे सिम्युलेटेड एसी सप्लाय, म्हणजे फ्रिक्वेन्सी कंट्रोल्ड एसी सप्लाय तुम्हाला या ठिकाणी मिळतोय. ओके. आणि हेच लॉजिक आपण काय करतोय, वेएफपीडी थ्रू अप्लाय करत असतोय. जी तुमची इनपुटची फ्रिक्वेन्सी आहे ती आपण बदलतोय. सपोज 50 हर्ट्ज तुमची काय आपली स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी आहे, 50 हर्ट्ज काय तुमची स्टँडर्ड फ्रिक्वेन्सी आहे, त्या आपण आउटपुटला जसं आपल्याला स्पीड हवाय,
सपोज मला 45 हर्ट्झ हवे, 48 हर्ट्झ हवे, जसे मला स्पीड पाहिजे तसं तुम्ही ती ऍडजस्ट करू शकता. आता स्पीड कसं ऍडजस्ट होते फ्रिक्वेन्सीनुसार तुम्हाला फॉर्म्युला सांगतो मी. 120 f अपॉन t विच इज इक्वल टू तुमचं स्पीड असते. फ्रिक्वेन्सी जर मी व्हॅरी करत राहिलो तर माझा स्पीड पण काय होणार आहे, चेंज होणार. ठीक आहे, हे सिंपल लॉजिक काय करतोय आपण VFD मध्ये अप्लाय करत असतो. In some motor driven system, load varies with time for longer time. जर तुम्ही एखादी मोटर एक लॉंग ड्युरेशन साठी वापरणार असाल, कंटिन्युअसली तुमचे 24 तास तुमची मोटर वर्किंग मध्ये आहे, ठीक आहे, मग ह्या 24 तासामध्ये तुमचा लोड काय होत असतो, व्हॅरी होत असतोय आणि त्यानुसार तुम्हाला स्पीड पण ऍडजस्ट करावी लागते. मग काही वेळेला काय होतंय, तुमचं इनरश करंट प्रेझेंट होतोय, काही वेळेला तुमचं काही करंट लार्ज करंट त्यामध्ये येतोय सिस्टीम मध्ये, मग कुठं लिमिट व्हायला हवं. ठीक आहे, मग आपण ती स्पीड एक दुसऱ्या पद्धतीने कुठं व्हॅरी करू शकतोय, तुमच्या फ्रिक्वेन्सी थ्रू, आणि तोच कोण करतोय, तुमचा VFD करतोय, व्हॅरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह. ठीक आहे, दिस कॉज डिक्रीज इन इफिशियन्सी. जर तुमचा असं सारखा लोड व्हॅरी होत असेल आणि तुम्ही काहीतरी सिस्टीम त्याला जोडली नसेल VFD सारखी, तर तुमची इफिशियन्सी आहे जी मशीनची काय होऊ शकते, कमी होऊ शकते, तुमचे लॉसेस क्रिएट होऊ शकतात व्हॅरिएबल लोड असेल तर. ठीक आहे, बाय VFD वी कॅन अचीव मोटर स्पीड ॲज पर लोड. आणि VFD थ्रू आपण काय करू शकतोय, जसं तुम्हाला स्पीड पाहिजे तसं आपण VFD कंट्रोल थ्रू आपण अचीव करू शकतो. ठीक आहे, VFD changes the frequency of the supply voltage to control the speed of the motor. VFD काय करते, फ्रिक्वेन्सी जी आहे जी सप्लाय व्होल्टेज आपण देतोय ती काय करतोय, तो व्हॅरी करतोय किंवा चेंज करतोय, कशासाठी, स्पीड कंट्रोलसाठी. ओके, आणि याच्या थ्रू आपण काय करतोय, तुमचे जे काही लॉसेस आहेत ते मिनिमाइज करतोय आणि तुमची इफिशियन्सी वाढवून मोटरची एनर्जी कन्झर्वेशन करून घेतो. ठीक आहे, सिंपल टेक्निक्स आहेत, फक्त कन्फ्युज करून घेऊ नका. ब्लॉक डायग्राम्स असतील, तुमच्या वायरिंग डायग्राम्स असतील किंवा सर्किट डायग्राम असतील, ते व्यवस्थित करा, त्याच्यावरून तुम्हाला तुमचं लॉजिक लावता येऊ शकतं. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे समजलं असतील. आज जे शिकवले 2 टाइप्स खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, या ठिकाणी आपला जो दुसरा चॅप्टर आहे एनर्जी कन्झर्वेशन इन मशीन्स हा इथं एंड होतोय. नेक्स्ट लेक्चरला आपण पुढचा चॅप्टर सुरू करतो. ठीक आहे, थँक्यू.